लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी भिवंडी जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयात हजेरी लावण्यासाठी जात होते. त्यांच्या वाहनाचा ताफा मुंबई विमानतळ येथून भिवंडीच्या दिशेने जात असताना आनंदनगर चेकनाका येथे भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांच्या ताफ्यास काळे झेंडे दाखवत आंदोलन केलंय. या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तत्काळ परिस्थिती नियंत्रणात आणत ताफा पुढे मार्गस्थ केला. भिवंडी न्यायालयात त्यांच्या विरोधात फिर्यादी राजेश कुंटे यांनी मानहानीचा दावा दाखल केला. 2014च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान सोनाळे गावातील प्रचार सभेत महात्मा गांधी यांच्या हत्येमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात असल्याचं विधान राहुल गांधी यांनी केल्याचा आरोप आहे. राजेश कुंटे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते असल्याने संघटनेची बदनामी झाल्याचा दावा करत त्यांनी भारतीय दंड संहिता कलम 500 अन्वये खासगी फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणात फिर्यादीची सरतपासणी व उलट तपासणी पूर्ण झाली असून तपास अधिकारी सायकर यांचीही सरतपासणी नोंदवण्यात आली आहे. या खटल्यात पूर्वी जामीन देणारे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज चाकूरकर पाटील यांचं निधन झाल्याने नवीन जामीनदार सादर करणं आवश्यक होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी जामीन दिला असून न्यायालयानं तो मान्य केला. राहुल गांधी यांनी भिवंडी जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयात एका प्रकरणात नवीन जामीनदार सादर करण्यासाठी हजेरी लावली आहे. न्यायालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यांच्या विरोधात सुरू असलेल्या मानहानी प्रकरणातील न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ते उपस्थित राहिले होते. त्यांच्या वाहनाचा ताफा मुंबई विमानतळ येथून भिवंडीच्या दिशेने जात असताना आनंदनगर चेकनाका येथे भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांच्या ताफ्यास काळे झेंडे दाखवत आंदोलन केलंय. या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. राहुल गांधी सातत्यानं भारताचा अपमान करीत आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाला बदनाम करण्याचं काम करत आहेत. त्यांच्या या भूमिकेच्या निषेधार्थ आम्ही काळे झेंडे दाखवून आंदोलन केलंय, असं आंदोलनकर्ते भाजपा पदाधिकारी समर्थ नायक यांनी सांगितले. म्हणजे त्यांचं भारताच्या विरोधात सारखा अपमानास्पद कामं करणं आणि तिकडे तिकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा अपमान होईल असं काम करणं ह्याचा आम्ही जाहीर निषेध केला व त्यांना काळे झेंडे दाखवून परत जाण्याचा इशारा दिला. मात्र न्यायालयीन लढाई असताना देखील तुम्ही इशारा अशा प्रकारचे देणार कुठेतरी कायदा सुव्यवस्था. काल भारताचे पंतप्रधान सुद्धा AI समितीला चालले किंवा युथ काँग्रेसने चुकीचं काम केलं आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कुठेतरी भारताचं खच्चीकरण केलं म्हणून याच्या विरोधात आम्ही आंदोलन. या भारताचे पंतप्रधान जेव्हा कुठेही चांगलं काम करण्यासाठी देशामध्ये फिरत असतात त्यांचा निषेध करायला काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते अनेक वेळा निषेध करताना आले. अहो, तुम्हाला राहुल गांधींना हे कळलं पाहिजे, तुम्ही बाहेर जेव्हा जाऊन लोक इंडियाबद्दल जे अपशब्द वापरतात, गरीब दाखवतात, हे कुठपण योग्य आहे. आज मला सांगा, काल आत्ता जवळच्या दिवसात फ्रान्सचे राष्ट्रपती हे आपल्या मुंबईत आले विदाऊट सिक्युरिटी, विदाऊट पोलीसचा बंदोबस्त. पोलीस दल आमचं सक्षम असताना तरी त्यांनी काही न घेता एकटे ते सकाळी आपलं हे करत होते, प्रवास करत होते. मला सांगा, एवढं जर चांगलं आपला भारत देश असेल, पोलीस दल आमचं चांगलं असेल, तर काय राहुल गांधींना असा प्रॉब्लेम आहे की राहुल गांधी सतत आमच्या पोलीस शासनावर, गृह खात्यावर आणि मोदीजींच्या कामावर अशी वेगवेगळी टीका टिप्पणी करत असतात. त्याच्यामुळे हा निषेध केला गेलेला आहे. 60 पेक्षा कल 60 लोगों का रिप्रेजेंटेटिव आए थे इंडिया में. दिल्ली में समिट चल रहा था. देश के बड़े बड़े केंद्रीय मंत्री थे, बड़े बड़े व्यवसायिक थे. उनके सामने वहाँ पे जाके कपड़ा निकाल के मोदी के बारे में बुरा बोलना, ये कौन सी लेवल का इंडिया का डिसरिस्पेक्ट करने से वो करना एकदम गलत है. उसका निषेध करने के लिए हम लोग यहाँ पे आए, उनको काला झंडा दिखाए.